न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकाल मृत्योः परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लङ्कां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लीला यस्य वक्त्रावच्छ्रुतिं पाठ्यन्तं प्रतिष्ठानपूर्या सुधिसङ्घशव्यम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद 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 हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। महामुनि शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम। प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावन अशा या सालसे नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील यावर्षीचं असणार हे 28वं असणार हे वर्ष। परमपूज्य किसन महाराज घाडगे यांच्या अंत्यस्फूर्ती प्रेरणा असणारा हा सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 27 वर्षापासून आपण करत आहोत आणि यावर्षीचं असणार हे 28वं वर्ष। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा। कालपर्यंत आपण या ठिकाणी कथा श्रवण केलेली होती। परीक्षित राजाला शमीक नावाच्या ऋषीचा असणारा जो मुलगा आहे शृंगी, त्या शृंगीने असणारा तो शाप दिला, इति लंघित
आणि राजे लोकांनी मर्यादा सोडल्याच्या नंतर जर माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये जर साप राजानं टाकला असेल तर त्याला सुद्धा तक्षक नावाचा असणारा साप चावेल आणि 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल. राजाला ही गोष्ट सांगण्यात आली. राजानं दुःख करायला पाहिजे, पण राजानं दुःख केलं नाही. उलट मायापाशामधून बाहेर निघण्याकरता जन्मेजयावर असणारा ते राज्यकारभार सोपवला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता गंगेच्या काठावर उत्तर दिशेला दर्भाचं असणारं आसन मांडलं आणि राजा थांबला. अनेक साधू संत ऋषीमुनी माणसं भेटण्याकरता आली. प्रत्येक जणाला प्रश्न विचारण्यात आला, सांगा 7 दिवसामध्ये मला मरण येणार आहे, माझा उद्धार कशानं होईल? लोकांना कोणाला सांगता आलं नाही. शुकाचार्य महाराजांचं आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर त्यांना सिंहासनावर बसवलं, पण त्यांना कोणी तिथं बोलवलेलं नव्हतं. पण त्यांना ही गोष्ट माहीत असल्यामुळं शुकाचार्य महाराज स्वतःहून तिथं आले. आल्याच्या नंतर त्यांचं पूजन केलं, सिंहासनावर बसवलं आणि प्रश्न विचारला, माझं काय परम भाग्य असेल, माझ्या पूर्वजांचं भाग्य असेल आणि देवाची असणारी माझ्यावर काहीतरी कृपा असेल म्हणून तुम्ही इथं मला भेट देण्याकरता आलात. एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला की मला 7 दिवसामध्ये या ठिकाणी मरणकाल येणार आहे, माझा मृत्यू होणार आहे. माझा उद्धार होण्याकरता एखादं जर सोपं साधन असेल तर ते सोपं साधन सांगा. हसत हसत शुकाचार्य महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, अरे राजा, एका दिवसामध्ये आणि एका रात्रीमध्ये दिवसा 12 तास आणि रात्री 12 तास, म्हणजे एका दिवस रात्राचे मिळून 24 तास होतात. आणि तुला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे, म्हणजे 7 गुणविले 24 किती होतात? 168 ना, करा हिशोब, बरोबर? 168. राजा, तुझ्याजवळ 168 तास शिल्लक आहेत. 1 आणि 2 नाही, 168 तास तुझ्याजवळ शिल्लक आहेत. आणि हे तास मला तर असं वाटतं की दुसऱ्यापेक्षा जास्त आहेत. एक पाठीमागं राजा होऊन गेला, त्या राजाजवळ तर फक्त 1 तास उरला होता. त्या राजाचं नाव आहे खटवांग नावाचा राजा. तुझ्याजवळ 168 तास शिल्लक आहेत आणि त्या राजाजवळचं तर 1 तास शिल्लक होता. नाथबाबांनी हरिपाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी. रायासी 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. हरिमुखी गा
गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता एक राजा होऊन गेला आणि त्या राजाजवळ फक्त 1 तास उरला होता आणि 1 तासामध्ये त्यानं मोक्ष प्राप्त करून घेतला. काही लोकांनी म्हटलं का नाही, जीवनाचं सार्थ करा, सार्थ करा, सार्थ करा. काही लोक बोलत बोलत म्हणतात, महाराज करू ना सार्थक, भरपूर कालावधी शिल्लक आहे. आणि काही जण तर बोलत बोलत म्हणतात, दिवसभर कर्मणा म्हणून टाइमपास करण्याकरता टीव्ही असेल, मोबाईल असेल, वेगवेगळा असणारा भाग असेल, टाइमपास करण्याकरता, म्हणजे टाइमला कसं तरी कट करीत चालायचं. खटवांग राजानं 1 तासामध्ये जीवनाचा उद्धार करून घेतला. परीक्षित राजाला तो दृष्टांत सांगितला. दृष्टांत सांगितल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांमुळं परीक्षित राजाला थोडंसं बरं वाटलं. कारण कसं आहे, एखादी मोठी जर आपत्ती माणसावर जर आली ना आणि तो जर माणूस मरणार असेल तर दुसऱ्या माणसाने त्याला जाऊन जरा थोडंसं सपोर्ट करणं गरजेचं असतं. नाही तर तो असा तर मरणारच असतो, पण त्याला जाऊन जर थोडासा सपोर्ट केला आणि जर समजावून सांगितलं तू मरणार नाहीस, तुला काहीच होणार नाही. मरणारा माणूस सुद्धा लोकांनी जर त्याला समजून सांगितलं त्याला नवचेतना येते, तो जिवंत राहू शकतो. पण पाहणारा जो काही व्यक्ती असतो ना, पाहायला गेलेला माणूस, इतके काही विचित्र प्रकार ना महाराज, काय सांगावं काय नाही. 1 किलो सफरचंद घेऊन जायचे, काहीतरी आंबे घेऊन जायचे, द्राक्ष घेऊन जायचे, खजूर घेऊन जायचे, त्यांच्या हातामध्ये द्यायचा आणि अगोदर त्यांना सांगायचं जास्त बोलू नका बरं का, तुमची तब्येत थोडीशी ही झाली, जास्त बोलू नका. कोण म्हणणार? पाहायला जाणारा. हातामध्ये बिस्किट पुडा देणार आणि पुन्हा पहिल्यापासून विचारणार कसं गाडीवरून पडला होतो मी. अगोदर हाच म्हणतो जास्त बोलू नका, इथून सुरुवात होणार. सगळी माहिती काढणार आणि सगळी माहिती काढल्याच्या नंतर पुन्हा त्याला शेवटचं उत्तर त्यानं असं म्हणायला पाहिजे, तुम्ही मरत नाहीत, काळजी करू नका. पण पाहायला जाणारा म्हणतो आमच्या गावात हे असंच घडलं हो, 15 दिवस माणूस राहिला बघा आणि गेला माणूस पुन्हा. ह्याला वाटतं आपला नंबर आता लागतोय बरं का. आता म्हणजे पाहायला जाणाऱ्या माणसानं त्याला थोडासा धीर दिला पाहिजे. आणि या करोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त जर माणसं मेले असतील का नाही, त्याचं दुसरं तिसरं काहीच कारण नाही, लोकांनी त्याला धीरच दिला नाही. भाकरी लांबून तिकडं घराकडं नाही तिकडंच, हां दवाखान्यात जे नेऊन टाकलं त्याला भाकर नाही, चहा पाणी नाही, कुछ नाही, काही नाही, काही नाही. त्यानं विचार केला, कीर्तन मी ऐकत होतो, कोणी नाही रे कोणाची. त्याला गोष्ट कळाल्याच्या नंतर डब्बा वगैरे भेटला नाही, काही नाही, त्यानं तिथंच सगळ्या जणांचा विचार करून करून प्राण सोडून दिला. म्हणून कधीही सांगतो, एखाद्या माणसाला जर संकट आलं ना, संकटामध्ये त्याला धीर द्यायचा. आणि शुकाचार्य महाराजांनी तेच केलं परीक्षित राजाला. अगोदर त्याला धीर दिला. राजा 1 तास असणारा खटवांग राजा मोक्ष प्राप्तीला प्राप्त झाला. तुझ्याजवळ 168 तास शिल्लक आहेत. आणि ज्याला आजार होईल का नाही, त्याने एक सोपा मंत्र करायचा, मी सांगतो तेवढा बरं का. लोक पाहण्याकरता भरपूर येतात. आपली काही घटना घडली की करमाळ्याला जायचं, 40 रुपयाचा एक बोर्ड विकत आणायचा आणि एक खडू विकत आणायचा. जिथं आपला कॉट मांडला का नाही, तिथे एक साईडला खिळा ठोकायचा, ती बोर्ड त्याला असा अडकून टाकायचा आणि त्याच्यावर सगळी माहिती आपली लिहायची. आपण कसा कसा आपल्याला आजार झाला, कसं आपण पडलो, काय नाही, आणि खाली आपलं नाव लिहून टाकायचं, डॅश डॅश म्हणे. जे कोणी बघायला येईल, वस्तू घ्यायची, त्यानं प्रश्न विचारला की बोर्ड दाखवायचा. एवढं बघा न वाचून गप्प बसा, व जास्त बोलू नका. परीक्षित राजाला शुकाचार्य महाराजांनी धीर दिला. धीर दिल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज सांगू लागले, अरे
पहिला अगोदर हे ठरव की मला मरणच नाही. आपुले आपण करा सोड, आपुले आपण करा सोड, आपोली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावी गी, संसार बंधन तोडावी गी, ली आपण करा सोडवण, ली आपण. राजा, इथं कुणी कुणाचं नाही, आणि आपली जर सोडवणूक करायची असेल तर आपणच. होय महाराज, पण कशी सोडवणूक करायची? राजा, पहिलं एक कार्य चांगलं लक्षामध्ये ठेव, तुला मरण नाही. इथं मरत असताना शरीर मरतं, पण याच्यामधला जो आत्मा आहे तो कधी सुद्धा मरत नाही बरं का. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयती मारुतः. राजा, हे शरीर असणारं जीर्ण झाल्याच्या नंतर हे संपतं, पण मधला असणारा आत्मा कधी सुद्धा असणारा मरू शकत नाही. पण महाराज, माझा उद्धार होण्याकरता मी काय केलं पाहिजे? काही नाही, अगोदर तुला ध्यान करावं लागेल. आणि ते ध्यान करत असताना दुसरं तिसरं कुणाचं ध्यान करू नको. विटेवरी ज्याची पाऊले समान, किंवा श्रीकृष्ण भगवंताचा असणारा तो ध्यान कर. कसं ध्यान करायचं याच्याकरता थोडीशी मला माहिती सांगा. त्या ध्यान धारणेच्या बाबतीमध्ये शुकाचार्य महाराजांनी राजाला उपदेश केला. राजा, कसं ध्यान करायचं? अगोदर संपूर्ण जनाचा असणारा त्याग करायचा, आणि त्याग करून घरामधून अगोदर बाहेर पडायचं. घरामधून बाहेर पडल्याच्या नंतर एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथं जाऊन तीर्थक्षेत्रामध्ये असणारं स्नान भूमिका करायची, आणि एकांत निवांत असणारं जे ठिकाण असेल तिथं जायचं, गवताचं आसन मांडायचं, जास्त उंचही नसावं आणि जास्त कमी पण नसावं, अशा ठिकाणी आसन मांडायचं. आणि तिथं आसन मांडल्याच्या नंतर मग मात्र मला कोणी नाही, मायापाश नाही, काही नाही, आणि उच्चार करत असताना अ, उ आणि म या 3 अक्षरापासून जे निर्माण झालेलं आहे त्याचं नाव आहे ओम. या ओम अक्षराचा जप करण्याकरता सुरुवात करायची. त्या ओम अक्षराचं माध्यम सांगितलेलं आहे. ओम हा जो भाग आहे ना, साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. आणि वेदाचे असणारे जे मंत्र आहेत, मंत्र म्हणत असताना ब्राह्मण देवता कुठला जरी मंत्र असेल तर ओम पासून त्याची सुरुवात होते, कारण हा ओम ब्रह्मस्वरूप आहे. हरिही ओम, म्हणजे कुठला जरी मंत्र असेल तर त्या मंत्राची सुरुवात ओम पासून होते. पण ओम पासून सुरुवात होत असताना, आसन मांडल्याच्या नंतर सुरुवात करत असताना मला मायापाश कुणी नाही किंवा काही नाही, त्या ओम नामाचा असणारा जप करायचा. ओम ओम. आणि ते ध्यान करत असताना सुद्धा नुसतं मुखानं नामस्मरण, आणि ध्यान करत असताना सुद्धा शक्यतो इतरस्त कुठं सुद्धा असणारं आपलं ध्यान जाऊ द्यायचं नाही. ध्यान करत असताना वर्णन शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, भगवंताची असणारी जी मूर्ती आहे, मूर्तीच्या चरणकमलापासून डोक्यापर्यंत ध्यान लावत जायचं. अगोदर बुद्धीनं मनाला असणारं काबूमध्ये आणायचं. या बुद्धीनं मनाला काबूमध्ये आणलं, नियंत्रण केल्याच्या नंतर मन मात्र कुठं सुद्धा असं हालू द्यायचं नाही. का?
तर हे मन असणारं सगळ्या शरीरामध्ये खतरनाक असणारं हे मन आहे. मनाला एकदा काबूमध्ये आणलं रे आणलं की मग मात्र दुसरे इंद्रिय कुठाशे धावत नाहीत. सगळ्यात खतरनाक जर काय असेल तर मन. आणि त्या मनाच्या बाबतीमध्ये नाथबाबा बोलतात, मनाजी पाटील देह गावचा, विश्वास धरून का त्याचा, हा घात करील नेमाचा, पाडील फासागा, पाडील फासागा, मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी, म्हणून मनाला असणारं काबूमध्ये आणायचं आणि भगवंताच्या चरण कमलापासून सुरुवात करत करत चरण झाल्याच्या नंतर भगवंताचे असणारे गुडघे असतील, भगवंताची असणारी कंबर असेल, भगवंताचं असणारं वृक्षस्थळ असेल, भगवंताचा असणारा गळा असेल, भगवंताचे असणारे ओठ असतील, भगवंताचे असणारे गाल असतील, भगवंताचे असणारे नेत्र असतील, भगवंताच्या भोया असतील, कपाळ असेल आणि डोका असेल आणि मुकुट असेल. ध्यान करत असताना भगवंताच्या चरण कमलापासून असणारं ध्यान करायचं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेल, तुम गेला सीन गेला. आता हे सुरुवातीचं असणारं जे ध्यान आहे ना, हे भगवंताच्या चरण कमलालाच का लावायचं? त्याचं कारण एक आहे. भगवंताचे असणारे जे चरण कमल आहेत ना, त्या भगवंताच्या चरण कमलांनी आतापर्यंत अनेक जणांचा असणारा उद्धार केलेला आहे. नाथबाबा बोलतात, राम राम म्हणता वाचे, राम रूप होय साचे, रामे तारिली शबरी, नित्य ती राम उच्चारी, रामे तारिली गणिका, केला अजामेळ सखा, रामे तारिल्या शिळा, आणि चरणी उद्धरिली अहिल्या. चरण कमलाचा असणारा जो महिमा आहे ना, अहो नुसतं चरण कमलाला दगड लावला तर दगड पाण्याच्या वर तरला, चरण कमलाच्या धुळीचा असणारा भाग दगडावर पडला तर अहिल्याचा असणारा उद्धार झाला. इतके चरण कमल. आणखी त्या चरण कमलाचा महिमा, संपूर्ण जगताला पावन करणारी असणारी जर नदी कोणती असेल तर ती गंगा. पण इतकी पावन असणारी गंगा, पण ती गंगा भगवंताच्या चरण कमलापासून तिची निर्मिती झाली, म्हणजे उत्पन्न झाली. म्हणजे भगवंताचे चरण कमल इतके महान आहेत आणि किती नाजूक आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पंढरपूरला जाण, हे डोकं भगवंताच्या चरण कमलावर ठेवा. भगवंताच्या चरण कमलाला एक थोडासा असा खड्डा पडल्यासारखा भाग आहे. किती नाजूक चरण कमल आहेत. तर एका भक्तानं नुसतं असं बोट ठेवलं तर ते बोट चरण कमलाच्या मध्ये गेलं. किती नाजूक असतील विचार करा. नुसतं भक्तांना असं
किती देव सुकुमार आहे हे पाहण्याकरता नुसतं असं बोटवरी ठेवलं तर ते बोट चरणकमलामध्ये गेलं. मग आपल्या नाजूकपणाचा किती भाग असेल. एकदम क्षुल्लक आहे हो. इतका देव असणारा तो कोमल आहे. म्हणून चरणकमलाचं असणारं ध्यान करायचं. पुढं वर्णन केलेलं आहे. सांगा, आमचे पण शरीर आहेत आणि भगवंताचे पण शरीर आहेत. शरीरामध्ये बदल आहे. इथं वर्णन केलेलं आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. आपलं जर स्थूल शरीर जर सांगायचं म्हटलं तर आपलं स्थूल शरीर म्हणजे या ठिकाणी पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच असणारे प्राण अशा स्वरूपामध्ये असणारं हे आपलं शरीर, हे दिसणारं, याला म्हणायचं स्थूल. याच्यामध्ये एक असणारं शरीर आहे त्याला म्हणायचं सूक्ष्म. पण ते सूक्ष्म शरीर माणूस मरण पावल्याच्या नंतर आपल्याला दिसत नाही. क्षोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. हे ज्ञान इंद्रिय काय करतात माहिती. एकदा जर यांनी जर निर्णय घेतला की आता इथं राहायचं, बस करा, आता चला इथून, तर कर्म इंद्रिय हे निघून जातात आणि ज्ञान इंद्रिय हे निघून जातात. हे सगळे निघून गेले रे गेले की शरीर जशाला तसं पडतं. मग लोक म्हणतात मेला बरं का माणूस. मरण म्हणजे इथला सगळा असणारा भाग तो घेऊन गेला की माणूस मेला. म्हणजे आपलं असणार हे स्थूल शरीर, आपलं असणार हे सूक्ष्म शरीर. पण ही सगळी सृष्टी विराट भगवंताचं स्थूल शरीर आहे. त्या स्थूल शरीरावर आपण राहतो. सगळ्याचे पंच कर्म इंद्रिय आणि पंच ज्ञान इंद्रिय हे विराट भगवंताचं असणारं सूक्ष्म शरीर. आपला असणारा आत्मा आणि सगळ्या लोकांचा जीवजंतूचा असणारा आत्मा म्हणजे विराट भगवंताचा असणारा तो कारण देहाचा असणारा भाग. अशा स्वरूपामध्ये परीक्षित राजाला सांगत असताना शुकाचार्य महाराज बोलतात, राजा, श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर माणसाचा असणारा उद्धार होतो. बर, मग याच्या बाबतीमध्ये पुढे आणखी काही वर्णन करत असताना राजाला सांगितलं, राजा, जर आपल्याला क्रमाक्रमानं जर मुक्ती मिळवायची असेल तर क्रमाक्रमानं मुक्ती मिळवत असताना एक एक माणसानं असणारा भाग घेतला पाहिजे. आता आपण मुक्ती करता इथं थांबलो, पण मुक्ती करता थांबल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर राजाला जो उपदेश केला तोच उपदेश आपण आपल्या जवळ सुद्धा ठेवू शकतो. पण तो कसा उपदेश घेतला पाहिजे थोडंसं आता लक्षात ठेवा. थोडासा विषय न ऐकलेला विषय आहे. शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला बोलत असताना असं सांगितलं, राजा, जर एखाद्या माणसाला असं वाटलं की आपल्याला आता इथून या पृथ्वी तलाचा त्याग करायचा आहे आणि क्रममुक्तीनं आपल्याला असणारं सायुज्य पदाला भगवंत स्वरूप व्हायचं आहे, तर त्याच्याकरता मी तुला काही गोष्टी सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सुरुवातीला सांगितलं, निर्जन असणाऱ्या अरण्यामध्ये जाणं, कोणी नसावं, तिथं सिंहासन असणारं मांडावं आणि तिथं थांबावं. थांबल्याच्या नंतर आपलं जे शरीर आहे हे शरीर असल्याच्या नंतर असं ताट स्वरूपामध्ये असणारं ते शरीर ठेवायचं. 2 मिनिटाकरता तुम्ही असणारा तो भाग पहा, तुम्हाला सुद्धा तो करता येईल. थोडंसं असणारं ताट बसा, असा थोडं ताट बसा, असा बसला ताट. बर, सगळ्या जणांनी असणारे आता डोळे झाका. झाकले डोळे. आता एक थोडीशी कल्पना करायची. आपली जी असणारी जी बेंबी आहे, या बेंबीच्या ठिकाणी एक चक्र आहे. त्या चक्राचं नाव आहे मणिपूर चक्र. आणि त्या मणिपूर चक्रामध्ये असणारा एक वायू आहे, वायू. त्या वायूला वर थोडंसं घ्या, असं श्वास घेतल्यासारखं थोडंसं असं वर घ्यायचं. पण वायू आता जो आपण हवा शोषण केलेली आहे ती सोडून नाही द्यायची, असा वर घ्यायचा. वर घेतल्याच्या नंतर छातीच्या ठिकाणी आणायचा. छातीच्या ठिकाणी आणल्याच्या नंतर डायरेक्ट गळ्याच्या ठिकाणी आणायचा, उद्दान स्वरूपाच्या ठिकाणी. गळ्याच्या ठिकाणी आणल्याच्या नंतर जो काही आपला
छातीचा डावा भाग आहे तिथं घेऊन जायचा आणि तिथून असणारी जी काही आपली टाळू आहे, वरचा असणारा डोक्याचा भाग, तिथपर्यंत घेऊन जायचा. तिथं घेतल्याच्या नंतर तिथून परत असणारा ज्या दोन्ही जी भोवया आहेत त्या भोवयाच्या मध्य ठिकाणी असणारा स्थिर करून ठेवायचा. आता स्थिर केल्याच्या नंतर श्वास मात्र असणारा तिथं रोखून धरायचा. श्वास घ्यायचा सुद्धा नाही आणि श्वास सोडायचा सुद्धा नाही. जर तुम्हाला असं वाटलं की आता आम्हाला कुठंच जायचं नाही, इथंच देह सोडायचा आहे, तर श्वासच घ्यायचा नाही. आणि जर असं वाटलं आता आम्हाला इथं थांबायचं नाही, क्रममुक्ती मिळवायची आहे, तर इथून मात्र आपल्या शरीरामधून आता शरीर इथंच सोडून द्यायचं आणि शरीर इथं सोडून देऊन मग मात्र कालक्रमणा करण्याकरता इथून चालायचं. इथं ज्ञान इंद्रिय असतील, कर्म इंद्रिय असतील, इथून यांना घेऊन चालण्याकरता सुरुवात करायचं. निघालात, फक्त कल्पना करा. कल्पना करत असताना सुरुवातीला तुम्ही ब्रह्मलोकामध्ये असणारं जाण्याकरता निघालात आणि ब्रह्मलोकामध्ये जाण्याकरता निघाल्याच्या नंतर मग मात्र सुरुवातीला आपण जे जातो ते सुरुवातीला सुषुम्ना असणारी जी आपली काही नाडी आहे त्या नाडीमधून आपणाला असणारा तो प्रवेश सांगितलेला आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना, तिथून असणारा आपला प्रवेश आणि आपलं संपूर्ण असणारा शरीरामधला असणारा जो काही भाग आहे, जीवात्म्याच्या सोबत आपण जो काही घेतो तर तो घेऊन आपल्याला सुरुवातीला अग्निलोकामध्ये जायचं. त्या अग्निलोकामध्ये का जायचं? तिथं उरला सुरला असणारा जो काही भाग आहे आपला, तिथं संपूर्ण पापाचा असणारा भाग असणारा जळून जातो. त्याच्यानंतर वर्णन केलं आहे, अग्निलोकामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा श्रीहरीच्या शिशुमार नावाच्या चक्राच्या ठिकाणी असणारा तो माणूस पोहोचतो. शिशुमार नावाचा जो असणारा चक्र आहे श्रीहरीचं, तिथून माणूस क्रमलोक करत असताना महर लोकामध्ये जातो आणि महर लोकामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र पुन्हा ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या सत्यलोकामध्ये पोहोचतो. तिथं गेल्याच्या नंतर त्याला आनंदामध्ये राहता येतं. तिथं एकच दुःखाची असणारी भूमिका आहे. फक्त पृथ्वी तलामध्ये असणारे राहणारे लोक हे मात्र सारखे जन्माला येतात आणि सारखे मरतात, एवढंच दुःख आहे. तिथून पुढं कालक्रमणा करत असताना ज्यांच्याकडून हे शरीर असणारं उसणं आणलेलं आहे त्यांच्याकरता असणारं हे शरीर असणारं आता विलीन करून टाकायचं. आता उघडा डोळे. आता हे शरीर कसं देऊन टाकायचं याच्याकरता तुकोबारायांनी सांगतात, हे शरीर 5 जणांकडून उसणं आणलेलं आहे आणि 5 जणाला हे समर्जित परत करून टाकायचं. पिंड हा उसना आणिला 5चा, पिंड हा उसना आणिला 5चा, सेखी लागे ज्याचा त्यासी देणे, सेखी लागे ज्याचा त्यासी देणे, पिंड हा उसना आणिला 5चा, सेखी लागे ज्याचा त्यासी देणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. महामुनि शुकाचार्य महाराज की जय. जय श्री राधेशा. आता हे शरीर देत असताना जो योगी तिथपर्यंत गेलेला आहे ना, ज्यांच्याकडून त्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे, जे ज्ञान इंद्रिय मिळालेले आहेत, कर्म इंद्रिय मिळाले आहेत, ते जशाला तसं असं त्यांना असणारा तो समर्पित करतो. आता पहा, पृथ्वीकडून शरीर घेतलेलं होतं त्यानं आणि पृथ्वीकडून शरीर उसणं घेतल्याच्या नंतर ते पृथ्वीला शरीर कसं देतो याचा करता भाग थोडासा आहे का. माणूस मरण पावल्याच्या नंतर त्या दिवशी त्याची एक क्रिया केली जाते. त्याला शब्द आपल्याकडे आहे माणसाची माती. का माणूस मरण पावल्याच्या नंतर सुरुवातीला आपण राख म्हणतो, राख नाही, पहिल्या दिवशी म्हणतात माती. आता माती हा शब्द का आहे त्याचं कारण एक आहे, मातीकडून हे शरीर त्यानं उसणं आणलेलं आहे आणि हे मातीला त्याला द्यावंच लागतं 2 स्वरूपामध्ये. एक तर माणूस मेल्याच्या नंतर त्याला दहन केलं जातं, दहन नाही केलं तर खड्डा खोदून त्याला पुरलं जातं.
म्हणजे शरीर मातीकडून आणलं होतं, मातीला समर्पित केलं. नंबर 2, एखाद्या माणसानं सांगितलं मी मातीला देणार नाही, अरे जरी तू नाही दिलंस, माती घेतल्याशिवाय राहत नाही. पहा, एखाद्या माणसाला पुरू नका, जाळूही नका, त्याचं प्रेत नुसतं मातीच्या वर ठेवून द्या, मातीमध्येच ते विलीन होणार. कशामुळं? किडे येणार, त्याला खाणार आणि त्याचं रूपांतर मातीमध्येच करून टाकणार. म्हणजे मातीला नाही जरी दिलं तरी माती घेतल्याशिवाय राहत नाही. नंबर 2, हे शरीर पाण्याला सुद्धा परत दिलं पाहिजे, आणि जरी एखाद्यानं नाही दिलं तरी पाणी मात्र परत घेतल्याशिवाय राहत नाही. पहा, माणसाचा मृत्यू झाला, हस्तीचं संचयन केलं, संचयन केल्याच्या नंतर हस्ती तुम्ही घरामध्ये ठेवत नाहीत, तेवढ्या हस्ती आणि राख उचलता, एखादी नदी आहे नदीच्या ठिकाणी नेऊन विसर्जन करता. म्हणजे पाण्याला सुद्धा हे शरीर तुम्ही देऊन टाकलं. नंबर 3, शरीर अग्नीकडून उसणं आणलं होतं, अग्नीला परत द्यावं लागतं. म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर अग्नी संस्कार जे आहेत ते अग्नी संस्कार त्याच्याकरताच आहेत. शरीर उसणं आणलं होतं, अग्नीला समर्पित करून टाकलं. नंबर 4, हे वायूकडून असणारं शरीर आणलं होतं आणि वायूलाच परत द्यायचं. म्हणजे हा जो आत्मा आहे तो कसा निघून वायू स्वरूप निघून गेला हे कुणाला सुद्धा कळत नाही, वायूमध्ये असणारा तो लीन होऊन गेला. नंबर 5, आकाशाकडून असणारं उसणं आणलं होतं, जशाला तसा असणारा आत्मा आकाशामध्ये असणारा विलीन होऊन जातो. 5 जणांकडून उसणं आतो, 5 जणाला परत देऊन टाकलं. म्हणून इथं योगी पुरुषानं स्वतःला जर संदेहमुक्ती म्हणजे सदोष मुक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर याच्याकरता एवढी कालक्रमणा करण्याकरता सांगितलेलं आहे. परीक्षित राजानं विचारलं, बरोबर आहे, पण माणसामध्ये भेद आहे. माणसं दिसण्याकरता सगळे सारखे आहेत. कुणी गणपती बाप्पाची आराधना करतं, तर कुणी देवीची आराधना करतं, कुणी भगवान शंकराची आराधना करतं, तर कुणी विठ्ठलाची आराधना करतं. पण ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या आराधनेची असणारी भूमिका आहे. पण परीक्षित राजांना प्रश्न विचारला, जर आम्हाला काही इच्छा आमच्या मनामध्ये असतील आणि त्या इच्छा पूर्ण करण्याकरता आम्ही कुणाची आराधना केली पाहिजे? आता देवादेवामध्ये फरक आहे बरं का. सगळेच देव आपली इच्छा पूर्ण करतील असं नाही. ज्यांच्याकडे जे भांडवल आहे तेच तुम्हाला देऊ शकतील, दुसरं मात्र काही देऊ शकत नाही. आता पहा, इथं शुकाचार्य महाराजांनी सांगण्याकरता सुरुवात केली. एक एक असणारा प्रश्न फार आपल्या महत्वाकरता आहे बरं का. आता पहिला प्रश्न शुकाचार्य महाराजांनी सांगण्याकरता सुरुवात केला, राजा, जर कुणाला ब्रह्मतेज पाहिजे असेल, म्हणजे ब्रह्मदेवासारखंच तेज दिसण्याकरता, तर मग ब्रह्मदेवासारखं जर तेज पाहिजे असेल तर त्यानं एक काम करायचं, ब्रह्मदेवाचीच असणारी आराधना करायची. म्हणजे ब्रह्मदेवासारखं असणारं तेज आपल्या ठिकाणी येणार. नंबर 2, कुणाला जर असं वाटत असेल शेवटच्या क्षणापर्यंत माझा डोळा निकामी होऊ नये, मला कधी चष्मा लागू नये, माझ्या मुखामध्ये असणारे जे दात आहेत हे दात सडू नये, पडू नये, माझे जे असणारे कान आहेत शेवटच्या क्षणापर्यंत सारखं यानं ऐकू यावं, माझे जे पाय आहेत शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहावे, माझे जे हात आहेत या हातानं शेवटच्या क्षणापर्यंत क्रिया करत राहावं, म्हणजे माझे इंद्रिय जशाला तसे कायम स्वरूपामध्ये असणारे अखंडतेनं राहावे. असं जर कुणाला वाटत असेल ना, तर इथून पुढल्या कालावधीमध्ये कुठल्याही देवतेची आराधना करू नका. 33 कोटी देवताचा असणारा राजा आहे इंद्र. फक्त जर आपल्या शरीरामधले असणारे इंद्रिय जर तुम्हाला चांगले ठेवायचे असतील तर सारखं असणारं इंद्रदेवाची असणारी आराधना करायची. आता इंद्रदेवाची आराधना केल्याच्या नंतर इंद्रिय मात्र आपल्याजवळ जशाला तसे असणारे कायमस्वरूपी टिकून राहतील. पुढे वर्णन केलेलं आहे. प्रॉपर्टी भरपूर आहे पण पुत्र संतान होत नाही, आणि पुत्र संतान जर आपल्याला पाहिजे असेल तर पुत्र संतानाकरता प्रजापतीची असणारी आराधना करायची. आता प्रजापतीचे 2 नावं, एक दक्ष प्रजापती, यांचं नाव सुद्धा प्रजापतीमध्येच गणलेलं आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा प्रजापतीच म्हणतात, आणि
स्वारोचिस मन्वंतरामध्ये असणारे वेगवेगळे असणारे सावर्णी दक्ष असे वेगवेगळे असणारे दक्ष, पण त्यांना सुद्धा प्रजापतीच म्हणतात. मग त्या प्रजापतीमध्ये सगळ्यात स्वरूपामध्ये जर पुत्रप्राप्तीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर दक्ष प्रजापतीला असणारे पुत्र संतानाच्या बाबतीमध्ये वेगवेगळा असणारा भाग आहे. कन्या सुद्धा भरपूर आहेत आणि त्या प्रजापतीची जरी आराधना केली आणि ब्रह्मदेवाची जरी आराधना केली तर पुत्र संतती असणारी प्राप्त होते. पुढं वर्णन केलेलं आहे. जर कुणाला लक्ष्मी पाहिजे असेल, लक्ष्मी समजते ना, लक्ष्मीचे 2-3 अर्थ. एक, लक्ष्मीची आराधना रामायणामध्ये एका राजानं करून गेला, पण लक्ष्मीची आराधना शक्यतो माणसानं करू नये. कारण लक्ष्मीच्या पाठीमागं, लक्ष्मी म्हणजे द्रव्य आहे आणि द्रव्याच्या पाठीमागं कळी काळ आहे. त्या लक्ष्मीचे 2 अर्थ. पण लक्ष्मीचा असा एक असणारा भाग आहे, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव असावी असं जर कोणाला वाटत असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव नांदण्याकरता दुर्गा देवीची असणारी आराधना करायची. म्हणजे आपण नवरात्रामध्ये जी आराधना करतो ना, त्या दुर्गा देवीची आराधना केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी असणारी नांदेल. आता पुढं वर्णन केलेलं आहे. कुणाला पैसा जास्त पाहिजे असेल, कुणाला सोनं जास्त पाहिजे असेल तर इथून पुढं त्यांनी एक काम करायचं, अग्निदेवतेची असणारी आराधना करायची. आता अग्निदेवतेची कशी आराधना करायची तर जुन्या काळामध्ये माता माऊल्या अग्निदेवतेची आराधना करायच्या. कशी करायची? चूल पेटवायची आणि चूल पेटवल्याच्या नंतर वर तवा ठेवायचा, पीठ मळायचं आणि पीठ मळाल्याच्या नंतर त्याच्यावर बारकी असताना एक चिपटी तयार करायची. त्या तव्यावर ती उचलायची, उचलल्याच्या नंतर जवळ पाणी असायचं, पाण्यामध्ये बुडवायची, त्या चुलीला ओवाळायची आणि सुरुवातीला कशामध्ये टाकून द्यायची? त्या चुलीमध्ये टाकून द्यायची ना. पहिला प्रसाद अग्निदेवतेला समर्पित करून टाकायचा. म्हणजे त्या अग्निदेवतेची असणारी पूजा. आता ही पूजा राहिली नाही बरं का. आता चुली निघून गेल्या, आता गॅस आला. आता तुम्ही गॅसवर टाकणार तरी कशी, ती राहणार तरी चिपटी कुठं. आता चुलीवरचाही तुम्ही स्वयंपाक खा आणि गॅसवरचाही स्वयंपाक खा. स्वयंपाकामध्ये फरक बरं का. लाकडं आणा, गौरी आणा, चुलीवर असणारा जो तवा ठेवा, भाकरी करा आणि अर्धी भाजलेली भाकरी पुन्हा उचलायची आणि चुलीच्या समोर लावून टाकायची. अशी भाकरी डम फुगलेली नसते, अशी उचलायची माणसाकडे टाकायची. त्या कालावधीमध्ये डम फुगलेली भाकर माणसाने जरी खाल्ली तर माणसं फुगायची नाहीत. पण आता तसं नाही. आता भाकर फुगायची बंद झाली, माणसंच ढेरीमध्ये फुगण्याकरता सुरुवात झाली. आणि प्रत्येक जण डॉक्टरकडे जातो, म्हणतो इकडं बघा हे कमी कसं होईल. आणि काय पळायलेत माणसं महाराज, सकाळी पळायलेत, संध्याकाळी पळाले, दम नाही. नुसतं इकून पळायला, दम नाही नुसता. अग्निदेवतेची जर आराधना केली तर वर्णन केलेलं आहे धनाची असणारी आपल्याला प्राप्ती होईल. आता पुढे वर्णन केलेलं आहे वीरता पाहिजे. वीरता जर माणसाला पाहिजे असेल, कसल्याही संकटाला माग न सरणे. जर युद्ध लागलं तर त्या युद्धामध्ये सुद्धा पाठीमाग न सरणे. जर ही वीरता पाहिजे असेल तर भगवान शंकराचा असणारा एक अवतार आहे, त्या अवताराचं नाव आहे रुद्र. त्या रुद्र भगवंताची असणारी आराधना करायची. आणि रुद्र असा समजत नसेल तर ज्यावेळेला सती दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या ठिकाणी गेली आणि यज्ञामध्ये स्वतःहून शरीराला असणारं समर्पित करून टाकले, त्यावेळेला नारदजी येऊन कैलास पर्वतावर भगवान शंकरला सांगितलं, तुमच्या पत्नीनं आणि माझ्या मातोश्रीनं तुमची अवहेलना केल्यामुळे यज्ञामध्ये उडी टाकली. काय भगवान शंकराला राग आला ना. रागाच्या भरामध्ये तांडव नृत्य केलं आणि तांडव नृत्य केल्याच्या नंतर डोक्याची जटामधला असताना एक केस उपटला, गरगर गरगर फिरवला आणि कैलास पर्वतावर टाकला. त्या केसामधून ज्यांची निर्मिती आणि उत्पत्तीची असणारी भाग आहे त्यांचं नाव रुद्र.
आणि त्या रुद्राची असणारी उपासना करायची, माणसाला वीरता प्राप्त होईल. आता जर कुणाला अन्नधान्याची अपेक्षा जास्त असेल, असे काही लोक आहेत, वेळेवर पाऊस पडतो, वेळेवर पेरणी करतात, मशागत करतात, पण धान्यच कमी होतं, धान्य मात्र जास्त होत नाही. जर कुणाला धान्य जास्त आपल्या शेतीमध्ये व्हावं असं जर वाटत असेल तर अदिती माताची असणारी उपासना करायची. ही अदिती माता म्हणजे 33 कोटी देवतांची असणारी ही आई आहे. म्हणून अन्नधान्याची जर आपल्याला वाढ व्हावी असे वाटत असेल तर अदिती मातेची असणारी आराधना करायची. पुढं सांगितलेलं आहे, जर कुणाला वाटत असेल सरपंच व्हावं, आमदार व्हावं, खासदार व्हावं, मुख्यमंत्री व्हावं, पंतप्रधान व्हावं असं जर कोणाला वाटत असेल, काय हे पद जर आपल्याला राज्याची जर अभिलाषा असेल की हे राज्य आपल्याकडे मिळावं तर विश्वदेवाची असणारी आराधना करायची. मग तुम्हाला मतदान ॲटोमॅटिक तुम्हाला पडणार बरं का. पण काही लोक असे असतात, घरचं मतदान आपल्याला पडत नाही तर फॉर्म भरून ठेवतात. बरोबर, सगळ्याच अगोदर विचार करणं फार गरजेचं आहे बरं का. म्हणून विश्वदेवाची असणारी आराधना करायची, राज्याची तुम्हाला असणारी प्राप्ती होईल. पुढं सांगितलेलं आहे, जर एखादा माणूस किंवा राजा झालेला आहे किंवा एखादा माणूस घरामधलं मोठं पद त्याच्याकडे आहे, म्हणजे घराचा कर्ता पुरुष आहे, आणि त्याला काय करायचे, घरातले सगळे माणसं सुखी ठेवायचे आहेत, कुणाला असं नाराज करायचं नाही किंवा आनंदी ठेवायचं आहे. जर असं वाटत असेल तर त्यांनी मात्र साध्य देवाची असणारी आराधना करायची. आता हे वेगवेगळे असणारे देव आहेत आणि या देवतेच्या बाबतीमध्ये आपण अभंगामध्ये जर पाहायचं म्हटलं तर हे छोटे छोटे देव सांगितलेत. यांच्याजवळ फक्त एवढाच भाग आहे, जसं की आपण म्हणतो का नाही, कानाचा स्पेशालिस्ट डॉक्टर, डोळ्याचा स्पेशालिस्ट डॉक्टर, हाडाचा स्पेशालिस्ट डॉक्टर, तसं यांच्याकडे देण्याकरता एवढंच एक स्पेशल आहे, दुसरं काहीच नाही. एवढेच तुम्हाला भूमिका देऊ शकतील, दुसरी मात्र काही देणार नाहीत. पुढं वर्णन केलेलं आहे, जर तुम्हाला जास्त दिवसापर्यंत जीवन जगायचं असेल, मरूच वाटत नसेल, तुम्हाला जास्त दिवसापर्यंत जीवन जगायचं, देवानं दिलेलं आहे 100 वर्षाचं, पण 110, 120, 125 वर्षापर्यंत जिवंत राहायचं असेल, असं जर वाटत असेल तर मग एक काम करायचं, अश्विनी कुमार, या अश्विनी कुमाराची असणारी आराधना करायची, जास्त दिवसापर्यंत तुम्हाला जिवंत राहता येईल. पुढं सांगितलेलं आहे, जर तुम्हाला प्रतिष्ठा मिळवायची असेल, प्रतिष्ठा म्हणजे मान, जिथं जिथं गेल्याच्या नंतर लोक तुम्हाला मानतील असं जर वाटत असेल तर इथून पुढे एक काम करायचं, दुसरी तिसरी कोणाचीच आराधना करू नका, फक्त पृथ्वी मातेची असणारी आराधना करा, म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल, लोक तुम्हाला मानतील. आता पृथ्वी मातेची कशी आराधना करायची याच्याकरता शास्त्रोक्त भाषेमध्ये काही साधू संतांनी सुद्धा काही ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण जर रात्रीच्या वेळेला क्वाटवर बाजेवर जर झोपलो ना, तर क्वाटवर बाजेवर झोपल्याच्या नंतर सुरुवातीला जमिनीवर पाऊल टाकत असताना डावा पाऊल अगोदर जमिनीवर टाकायचा नाही, उजवा पाऊल अगोदर टाकायचा. पण टाकत असताना अगोदर पृथ्वी मातेचं हात जोडून दर्शन घ्यायचं. का? ही पृथ्वी माता म्हणजे आपली खरी असणारी आई आहे. त्या पृथ्वी मातेचं अगोदर दर्शन घ्यायचं आणि आईला हात जोडून सांगायचं, आई आता मी रात्री शयन करत असताना झोपेपर्यंत आता माझ्या हातातून भरपूर गुन्हे होणार आहेत. आता कोणता गुन्हा? जमिनीवर पाऊल टाकणं म्हणजे पहिलं आईच्या छातीवर पाऊल टाकण्यासारखा असणारा भाग आहे. आई आता मी तुझ्या शरीरावर इथं पाऊल टाकत आहे बरं का, मला माफ कर. अगोदर प्रार्थना, माफी मागून तिथून पुढे असणारी क्रिया सांगितलेली आहे. आता आईच्या शरीरावर चालत असताना चप्पल घेऊन चालतो, नवे नवे दात घासले तर थुंकतो सुद्धा आईच्या शरीरावर, तोंड सुद्धा आईच्या शरीरावर धुतो, विष्ठा सुद्धा तिथंच करतो. आणि महाराज ही आपली आई आहे आणि त्या आईची आपल्याकडून शक्यतो आवेलना होऊ नये म्हणून सुरुवातीला कमीत कमी त्या पापाचं क्षालन होण्याकरता सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर अगोदर आईचं दर्शन घ्यावं.
पण काही माणसं असे आभागी माणसं आहेत ना, काय त्यांचं वर्णन करावं. कितीही उपदेश करू द्या, झोपेतून उठल्याबरोबर, बाजेवर बसल्याबरोबर, क्वाटवर बसल्याबरोबर अगोदर तंबाखूचा तोटा काढणार, अगोदर हातावर टाकणार, पुन्हा चुना घेणार, तंबाखू मळणार, दर्शन तर बाजूला, इथं टाकून अगोदर थुंकणार. कशी ती आई आपल्याला प्रसन्न होईल. म्हणून जर प्रतिष्ठा प्राप्त मिळवायची असेल तर सुरुवातीला दर्शन घेत असताना पृथ्वी मातेचं सुरुवातीला असणारं दर्शन घ्यायचं. आता पुढं वर्णन केलेलं आहे. सांगा, तुम्हाला चेहऱ्याच्या बाबतीमध्ये दिसण्याकरता काळं व्हावंसं वाटतं का गोरं व्हावंसं वाटतं? अहो, काळ्या माणसाला सुद्धा वाटतं मी गोरच व्हावं, बरोबर. प्रत्येक जणाला असं वाटतं मी सुंदर असणारं दिसावं, बरोबर. मग एक कल्पना करायची, जर आपल्याला सुंदर व्हायचं असेल तर सुंदर व्हायचं असं जर वाटत असेल तर इथं श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे, सुंदर होण्याकरता गंधर्वाची आराधना करायची. जर गंधर्वाची आराधना जर तुम्ही केली ना, तर गंधर्वाची आराधना केल्याच्या नंतर तुम्ही असणारे सुंदर होणार. मग पुढं वर्णन केलेलं आहे, एखादा पुरुष आहे आणि पुरुष असल्याच्या नंतर त्याला विवाह करायचा आहे, पण विवाह करत असताना पत्नी मात्र सुंदर पाहिजे. तो नवतरुण आहे, लग्न आणखी विवाह झालेला नाही, त्याच्याकरता श्रीमद भागवत पुराणामध्ये व्यास महर्षींनी सांगितलेलं आहे, पत्नी सुंदर मिळण्याकरता उर्वशी नावाच्या अप्सरेची असणारी आराधना करायची, म्हणजे त्याला पत्नी सुंदर मिळेल. आता पुढं वर्णन केलेलं आहे, जर एखाद्या वेळेस सर्वाचा स्वामी व्हायचा असेल, सगळ्याचा असणारा राजा, तर ब्रह्मदेवाची आराधना करायची. पुढं वर्णन केलं, जर यश प्राप्ती व्हायची असेल आणि कुठल्याही कामामध्ये यशाची प्राप्ती म्हणजे कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडावं असं जर वाटत असेल तर यज्ञ नारायणाची असणारी आराधना करायची. मग कोणते कोणते असणारे यज्ञ आहेत? देवयज्ञ असेल, पितृयज्ञ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे काही यज्ञ सांगितले, ते यज्ञाची असणारी आराधना करायची. जर अपार संपत्ती पाहिजे असेल तर वरुण देवतेची असणारी आराधना करायची. आणि जर तुम्हाला विद्या प्राप्त करायची असेल, शिक्षणामध्ये जर पुढं जायचं असेल, कुठल्या जर तुम्हाला कला अवगत करायची असतील तर कला अवगत करण्याकरता सगळ्यात एकदम सोपा असणारा देव जर कोणता असेल, लवकर प्रसन्न होणारा, तर ते म्हणजे भगवान शंकर. त्या भगवान शंकराची असणारी ती आराधना करायची. आणि आराधना करत असताना एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांचा मंत्र सांगितलेला आहे. दुसरं त्यांची कुठलीच महती तुम्ही गाऊ नका, फक्त त्यांचा असणारा एकच मंत्र आहे. त्या मंत्रानं सुरुवातीला असणारे ते प्रसन्न होतात. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोल नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमो शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः गंगाधरा गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गोपाल कृष्ण भगवान की महामुनि शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे। म्हणून विद्या जर प्राप्त करायची असेल तर भगवान शंकराची असणारी आराधना करायची। आता भगवान शंकराची आराधना असणारी एकदम असणारी ती सोपी आहे। पुढं एक फार महत्त्वाची असणारी गोष्ट आपल्याकरता सांगितलेली आहे। भरपूर घरं आहेत, पण भरपूर घराच्या ठिकाणी जास्त करून पत्नी आणि पती परमेश्वराचे जास्त करून भांडणं होतात बरं का। आणि याचं उत्तर सुद्धा भागवतामध्ये सांगितलेलं आहे। जर पती आणि पत्नीचे भांडणं होऊ नये, दोघं जण एकदम असं प्रेमान असणारं नांदावं, भांडण कधीच होऊ नये असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे। इथून पुढं भांडणं कधी होऊ नये, गुणागोविंदानं असणारा तो घर प्रपंचाचा असणारा भाग चालावा। याच्याकरता एक काम करायचं, पत्नीनं सुद्धा पार्वती मातेचीच आराधना करायची आणि पती परमेश्वरानं सुद्धा पार्वती मातेचीच असणारी आराधना करायची। का? ती संपूर्ण जगताची असणारी आई आहे, कधीच भांडणं होणार नाहीत बरं का। आणि आपल्या सगळ्याच्या कामा करत आहे, बरोबर हां। आणि घरोघर भांडणं आहेत बरं का। तुम्ही पती परमेश्वरानं थोडा जरी भाजीपाला आणला आणि थोडा जर खराब निघाला ना तर लगेच घरून सांगतात, तुम्हाला आणाच कोण म्हणलं होतं अगोदर? आणाच कोण म्हणलं होतं? बरं जर आणलाच मग बघून तरी आणायचा ना। कुठलंही काम सांगितलं की तुम्हाला कामच जमत नाही। हां, हे जे भांडणं आहेत का नाही, हे घरोघर आहेत बरं का, ह्याच्यात बदल नाही। याच्याकरता हे प्रेम, आता दुसऱ्याचं कशाला सांगू, माझं नवीन लग्न झालं बरं का, माझ्यावर घेतो आता। आणि मी असे कार्यक्रम करत 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 इचलकरंजीला गेलो। आता तिथं प्रसिद्ध आहे कपड्याचं दुकान। मग मी काय केलं, इकडं साड्या जरा आपल्याला जरा महाग मिळतात म्हणून मला आपली एक सुंदर साडी काढली। आता माझ्या मनाचं खरं सांगतो, इथं काही दुसरं कोणी नाही, तुम्हाला फक्त सांगू नका तिकडे बरं का। आता हां, 2200 रुपयाची सुंदर असणारी साडी काढली बरं का। महाराज बॅगमधलं सामान काढून मी कॅरी बॅगमध्ये भरलं, म्हणलं चुरगळा होणे काही नाही, आपलं सही सलामत आपलं घेऊन सगळं बॅगमधलं सामान काढून व्यवस्थित अशी बॅगमध्ये मांडली बरं का। घरापर्यंत व्यवस्थित आणली, आंघोळ वगैरे जेवण केलं आणि साडी दिली। साडी दिल्याच्या नंतर तिकडून उत्तर आलं, केवढ्याची आहे? मी म्हणलं 2200 रुपयाची। आणि तुम्हाला आणा कोण म्हणलं होतं? बरं आणली तर आणली, एवढी महागाची का आणली? आणि ही तर साडी आळंदीला 200 रुपयाला मिळत होती। खरं बोला बरं, हे खरं आहे का नाही? आवा खरं आहे का नाही?
तुम्ही किती 5,000ची घेऊन या, 10,000ची घेऊन या, त्या दिवशी मी असं कानाला हात धरला, मला आता आयुष्यात कपडा घेणार नाही बरं का. मी मोटरसायकल घेऊन जातो, गाडी घेऊन जातो, पण कापड दुकानामध्ये जात नाही बरं का, अजिबात नाही, कधीच जात नाही. मी दुकानाच्या बाहेरच थांबणार. कशा करता? आपण आणलेली वस्तू कधीच पसंत पडणार नाही, आणि त्यांनी आणलेली वस्तू एकदम मात्र छान स्वरूपामध्ये, मग त्यांची ती मग आता व्यवस्थित, आपलं काही अडचण नाही, काही नाही. म्हणून हे जे पती पत्नीचं असणारं जे काही प्रेम आहे ना, हे आनंदामध्ये ठेवण्याकरता फक्त पार्वती मातेची असणारी आराधना. आता पहा, पुढं वर्णन केलेलं आहे. जर वंश परंपरा जर आपल्याला खंडित होऊ द्यायची नसेल, फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. काही वेळेला असं होतं, आपण जीवन जगत आहोत, आपल्या पोटी पुत्र संतान येते, आपला मुलगा आहे, त्याला सुद्धा मुलगा होतो, पण तिथून पुढं कालांतरानं त्यांना मुलगा होईल असं सांगता येत नाही. ही एक वंश परंपरा सांगितलेली आहे. आणि तुकोबाराय सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, वंश परंपरा दासमी अंकित. आणि त्या वंश परंपरेनुसार माझा असणाऱ्या वंशामध्ये जन्म झालेला आहे. पण काही वेळेला असं होतं, वंश खंडित होण्याची घटना होते. मग असं जर वाटत असेल की आपल्याला वंश खंडित होऊच द्यायचा नाही, तर महत्त्वाचा असणारा एक भाग आहे, पितर लोकाला मात्र कधीही विसरू नका. आणि त्या पितरामध्ये सगळ्यात मुख्य असणारे 4 पितर आहेत. अग्निश्वात्त हे नावं तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाहीत. 4 पितर आहेत. आपण जे म्हणतो का नाही, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. 4 प्रकारचे पितर आहेत. अग्निश्वात्त पहिला पितर, बर्हिषद दुसरा पितर, सोमप तिसरा पितर आणि आज्यप चौथा पितर. पण या पितरामध्ये आपल्या लक्षामध्ये घ्या, आपले नेमके कोणते पितर आहेत. याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत. एक साग्निक आणि दुसरा असणारा आग्निक. साग्निकचा असणारा भाग असा होतो की साग्निक पितरांना अग्नीच्या स्वरूपामध्ये कुठलं जर काही अर्पण करायचं असेल तर अग्नीच्या स्वरूपामध्ये त्यांना काही आपण अर्पण करू शकतो. म्हणजे पिंडदान करत असताना अगोदर देवबाप्पा आपल्याला सांगतात, अगोदर काय करा, दिवा लावा. पिंडदान करण्याची जी विधी असते, अगोदर सांगितलं जातं दिवा लावा, दिव्याचं दर्शन घ्या. दिवा विजेल म्हणून अगरबत्ती लावतात आणि दिवा अगरबत्ती लावून मग मंत्र म्हणून असताना पिंडदान करण्याकरता सुरुवात करतात पितराकरता. जर ब्राह्मण देवतेनं दिवा लावून जर पिंडदान करण्याकरता सुरुवात केली तर असं समजायचं ते साग्निक पितर आहेत. हे 2 पितर, त्यांच्याकरताच हे पिंडदान आहे. आणि 2 पितर असे आहेत की त्यांना अग्नी चालत नाही, दिवा बंद करून त्यांना असणारा पिंडदान करावा लागतो. पण ते पितर आपले नाहीत. म्हणून आपल्याकरता इथं सांगितलेलं आहे, वंश परंपरा खंडित न होऊ देण्याकरता पितर लोकाचा असणारा भाग इथं सांगितलेला आहे. त्यांचं असणारं संरक्षण करायचं आणि त्यांची असणारी पूजा करायची. मग त्याच्याकरता सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा आपण पितर लोकाचं असणारं आमंत्रण देऊन त्यांची असणारी पूजा करतो. नंबर 2, आमच्या परिसरामध्ये त्याला महाळ महिना म्हणतात आणि तुमच्या परिसरामध्ये मला वाटतं पितरपाठ म्हणतात. त्या पितरपाठामध्ये त्यांची असणारी आराधना करण्याकरता सांगितले, त्यांच्याकरता नैवेद्य असणारा अर्पण करण्याकरता सांगितलेलं आहे. म्हणजे ही भूमिका खंडित न होऊ देण्याकरता पितर लोकाची असणारी आराधना करायची. आता पुढं वर्णन केलेलं आहे, जर